सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व आगरी समाजाचे, आगरी सेनेचे आणि स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते, सर्वात प्रथम 40 वर्षात हा वर्धापन दिन साजरा करताना दुःखही होत आहे, कारण ज्यांनी ही आगरी सेना स्थापित केली ते स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब आज आपल्यासोबत नाही आहे, परंतु त्याचे विचार, त्यांची प्रेरणा, त्यांचे मार्गदर्शन हे सदोदित आपल्या समाजाच्या सर्वांच्या आणि खास करून तरुणांच्या सोबत नेहमीच असतील. सर्व समाज बांधवांना आगरी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय. स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांना आगरी सेनेची स्थापना करून जेही कार्य केलं आपण पाहिलं असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, अनेक कंपन्यांमध्ये त्यांची युनियन होती आणि त्यांच्या माध्यमातून हजारो कामगारांना न्याय दिला गेला आणि अशा प्रकारचं सर्व समावेशक अष्टपैलू असं काम स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांचं होतं. आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना एवढंच आवाहन करेन की 40 वर्षापूर्वी राजारामजी साळवी साहेबांनी जे आपल्याला आवाहन केलं होतं, कारण आज आपण पाहतो सत्यता आहे की समाज राजकारणाच्या मुळं अनेक पक्षात, अनेक गटातटात हा विभागला गेलेला आहे आणि म्हणूनच 40 वर्षापूर्वी जी हाक दिली ती आजही आम्हाला आवश्यक आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आजही ती हाक पराक्रमाचा, शौर्याचा व्यापार थांबवा आणि पराक्रम सत्कारणी लावा अशा प्रकारची साळवी साहेबांनी आपल्याला हाक दिली होती आणि आजही मी सगळ्या आपल्या तरुण वर्गाला सांगेन आणि खास करून आज आपल्यात उपस्थित माननीय संजयजी केळकर साहेबांना सांगेन की साहेब, आमच्या समाजाचे खूप विषय, खूप प्रश्न हे प्रलंबित आहेत, खूप प्रश्न प्रलंबित आहेत आणि साहेब तुम्ही खूप सिनियर आहात, वरिष्ठ आहात, तुमचा सन्मान पहिला होणार हे साहजिकच आहे. आणि मी जरी खासदार झालो तरी मी तुमच्यापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही आणि तुमच्याकडं एक आदर्श आमदार म्हणून आम्ही पाहतो. माझ्या माहितीनुसार संजयजी केळकर साहेबांनी आत्तापर्यंत कोणाकोणी 1 रुपया घेतला नाही आणि सर्व समावेशक, सर्व समाजांना सोबत घेऊन काम करतात. मी त्यांना एवढंच आवाहन करेन की साहेब, आमच्या समाजाच्या व्यथा कथा खूप आहेत, कारण सगळ्याच बाबतीत उद्योगधंदे असतील, आमचे रेतीचे उद्योग असेल, वीडभट्टीचा असेल, त्याच्यानंतर क्रशर मशीनचे व्यवसाय असतील, सगळेच व्यवसाय आज आम्ही देशोधडीला लागलो. आमच्या जागा जमिनी सगळेच अनेक प्रोजेक्ट हे आपल्या जागा जमिनीतून गेले, परंतु त्याचा तात्पुरता मोबदला आपल्याला मिळाला. स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना 12.5% मिळाले. आताही मोबदला चांगला मिळतो, परंतु जे आमच्या मुलांचं उद्याचं भविष्य आहे हे भविष्य या माध्यमातून आम्हाला घडवता येत नाही आणि म्हणून जेव्हा असे प्रोजेक्ट येतील तर त्या प्रोजेक्टमध्ये विकासासाठी नक्की आम्ही सोबत असणार आहोत, परंतु आमच्या जागा घेतल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या घरातील एक आमचा मुलगाही हे शासकीय सेवेत लागला पाहिजे, ही आमची सगळ्यात महत्त्वाची अट आहे. आणि म्हणून आज संजयजी केळकर साहेबांना विनंती करतो की साहेब, पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच तुमची भेट घेऊ आणि या सगळ्या समस्यांवर मी तुमच्याशी चर्चाही करणार आहे आणि माझी अपेक्षा आहे किंवा मला पूर्ण विश्वास आहे की आपण आमच्या सोबत राहाल, कारण आपले आणि साळवे साहेबांचे खूप जवळचे स्नेहसंबंध आहेत आणि म्हणूनच आपण कायमचे हे स्नेहसंबंध आमच्या सगळ्या समाज बांधवांशी जपावं, आपण जपत या, त्याबद्दल आपलाही धन्यवाद देतो. खास करून प्रदीप साळवी साहेबांना मी एवढंच सांगेन की आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. जिथं जिथं अन्याय दिसेल तिथं तिथं तुम्ही उभे राहा. आम्ही जर नाही आलो तर आम्हाला बोला. कदाचित दिल्लीला असलं थोडा उशीर होईल, पण एवढं नक्की, मधलं जे वडवलीचं वगैरे मॅटर झालं तेव्हा मीही 4 दिवस बाहेर होतो, परंतु आपण कोणी पोहोचलो नाही. तर याच्यापुढे एक लक्षात ठेवायचं सगळ्याच समाज बांधवांनी,
तो विषय एका गावाचा किंवा एका व्यक्तीचा नाही, तो विषय आपला सगळ्यांचा आहे, आपल्या समाजाचा विषय आहे. आणि यापुढं अशा विषयांसाठी आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं स्वर्गीय राजारामजी साळवीसाहेब यांच्या व्यक्तिमत्वाला ही श्रद्धांजली असेल. एवढंच बोलेन आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अग्निसेना.